नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांदा लसूण मसाला वापरून बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचा छोटा एक चमचा मोहरी, छोटा एक चमचा जिरे, कढीपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा बघा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी एकदम हळद, घरची हळद आहे बघा, कलर किती मस्त आलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला हे खोबरं, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर कुटून घेतलेली आहे मी खलबत्त्यामध्ये। खोबरं एकदम थोडंसं आहे, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं आणि एकदम थोडीशी कोथिंबीर। जर तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल, कुटून घेतलं का नाही की त्याची चव छान येते। ह्याला चांगलं भाजून घेते मी, मस्त असं परतून घेतलेलं एक 2 मिनिटं मीडियम गॅसवर। त्यामध्ये टाकायचं एक टोमॅटो मीडियम आकाराचं आहे आणि हे पण आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचे, जेणेकरून सॉफ्ट होईल। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे एकदम बारीक। त्यात टाकायचा आपल्याला हा कांदा लसूण मसाला 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। गरम मसाला 1 चमचा। सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये टाकायचे शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकणार आहे, नाही जरी टाकलं तरी चालेल। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। कलर बघा किती छान असा आलेला आहे। 1 चमचा फक्त टाकलेला आहे। गॅस बारीकच आहे, गॅस काय वाढवलेला नाही। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। कांदा लसूण मसाल्याला काय असतं, मीठ जास्त टाकायचं, कारण की काय होतं माहिती आहे का, परत भाजीला का जरा कमीच वापरायचं, म्हणजे जास्त दिवस मसाला टिकतो, कारण की त्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं असतं ना, त्यामुळे ती मिठामुळे काय होतं ते जास्त दिवस टिकलं जातं। एक मीडियम आकाराचा बटाटा आहे, तो एकदम बारीक कापला बघा, असं साल काढलेलं आहे आणि बारीक कापलेला आहे। मोठा मोठा जरी कापला तरी चालेल आणि बिन साल काढता पण जरी तसं जरी टाकला तरी पण चालतो। स्वच्छ धुवून कापून घ्यायचं, तसे पण कालवण चांगलं लागतं। तुम्ही तसं पण करून बघा, तशा पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता हे काय करणार, एक 2 मिनिटं मी ह्याच्यामध्ये बारीक गॅसवर परतून घेणार आहे। 2 मिनिटं बघा मसाल्यामध्ये मी चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे आता मीडियम, चांगलं परतून घ्यायचं। जर तुम्हाला जर सुक्कं पाहिजे असेल का नाही तर बघा हे अशाच पद्धतीत ठेवायचं, बारीकच गॅस ठेवायचा आणि ह्याच्यात थोडासा हलकासा पाण्याचा शिडतोडा द्यायचा, जरी नाही दिला तरी चालेल, आणि झाकण लावून ह्याला शिजवून घ्यायचं, कारण परतल्यानंतर बटाटा तर अर्धा शिजला जातो आणि झाकण लावल्यानंतर पण तुमचा हा मस्त असा सुक्का बटाटा होईल। मस्त असा चवीला पण असा पण लागतो। तशा पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आणि जर ग्रेव्ही पाहिजे ना तर थोडीशी ग्रेव्ही जरी पाणी जरी टाकून जरी थोडीशी लपथबं जरी केलं तरी चालेल। आता आपण हे कसं करणार आहे माहिती आहे का, कालवण बनवायचे आपल्याला, तर कोमट पाणी घेतलेलं आहे। तुम्ही साधं जरी पाणी घेतलं तरी चालेल। मी 1 ग्लास पहिलं ओतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। कधी पण मिक्स करून घेतलं आहे बघा, गॅस आहे मीडियम। आता त्याच्यामध्ये आपण अजून 1 ग्लास पाणी टाकूया। हे कसं 5 ते 6 लोकांना पुष्कळ होतं। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा। खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगते की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे। तर आता हे काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल किंवा बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी पण चालेल। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं तर आपलं बटाट्याचं झटपट असं कालवण झालेलं आहे, मस्त असं होतं आणि एकदम बघा एवढं पातळ झालेलं आहे। जर तुम्हाला पातळ पाहिजे तर अजून पातळ ठेवू शकता आणि थोडंसं अजून घट्ट पाहिजे तर घट्ट ठेवू शकता। हे कसं 4 ते 5 लोकांना पुष्कळ होतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।